ठाण्यात फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून वृद्धाचा मृत्यू. ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाला पाहून पळ काढणाऱ्या फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून खाली पडून एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. परिसरात नागरिकांनी पुढे येऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मनोहर महाडिक 65 वर्ष असं मृत पावलेल्या वृद्धाचं नाव आहे. ते लोकमान्य नगर येथील लाकडी पूल परिसरात दत्तप्रसाद इमारतीत दुसऱ्या मजल्यावरती पत्नीसोबत राहत होते. रिक्षा चालवण्याचे काम करत होते, परंतु वयोमानामुळे त्यांनी हे काम बंद केलं होतं. त्यांची पत्नी उषा या काल्हेर परिसरातील एका गारमेंटमध्ये काम करतात. मनोहर हे शनिवारी दुपारी भाजी घेण्यासाठी लाकडी पूल परिसरामध्ये आले असता त्यावेळी ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे वाहन त्या परिसरामध्ये आले होते. फेरीवाले तेथून पळ काढत होते. याच दरम्यान एका फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून मनोहर हे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मनोहर यांना परिसरातील नागरिकांनी जवळील एका दवाखान्यात नेले आणि त्यानंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. तिथे न्यूरोसर्जन नसल्यामुळे त्यांना मुंबईतील जे रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला, असे त्यांचे बंधू सतीश महाडिक यांनी सांगितले. असा प्रकार यापुढे घडू नये यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना करायला हवी असे सांगत मनोहर यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या पत्नी उषा यांनी पालिका प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली आहे. या संदर्भात लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बालचंद्र घुगे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो असे सांगितलं. त्यानंतर मात्र वारंवार संपर्क साधूनही त्यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. नमस्कार, मी सतीश महाडिक. माझा भाऊ श्री मनोहर सदेव महाडिक, वय वर्ष 65, राहणार लोकमान्य नगर लकडी पुलाजवळ, पाडा नंबर 3, ठाणे. शनिवारी 2 मार्च 2024 दुपारी 12च्या आसपास भाजी आणि तत्सम सामान घ्यायला इमारतीच्या खाली उतरला असताना अतिक्रमण विभागाची गाडी जी फेरीवाल्यांवर कारवाईला येते, त्या फेरीवाल्यांना कारवाई करत असताना जी तर काय धावपळ झाली, त्यात माझ्या ह्या मोठ्या भावाला फेरीवाल्यांच्या कर्मचाऱ्यांचा धक्का लागून माझा भाऊ तिथे कोसळला. लोकमान्य नगर पाडा नंबर 3च्या आसपास. इथे कोसळल्यावर मागच्या मेंदूला मार लागला. भरपूर रक्तस्राव झाला. स्थानिक दुकानदार यांनी मदत केली, नागरिकांनी मदत केली. नंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे ॲडमिट केलं उपचारादरम्यान. तिथे केवळ न्यूरोची उपचार पद्धती नसल्यामुळे त्याला मुंबईत जे रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे एक छोटंसं त्याच्यावर ऑपरेशन शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूत रक्तस्राव भरपूर झाला होता, पण शेवटी ती शस्त्रक्रिया करून देखील माझ्या भावाचे प्राण काही वाचले नाही. रविवारी त्याला सकाळी मृत घोषित करण्यात आलं.